सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनेल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल. आणि हो, आम्ही सुद्धा सर्वजण अगदी मजेत आहोत. तर पुण्यामध्ये तर ना ह्यावर्षी पावसाळा अगोदरच स्टार्ट झालेला आहे. मेपासून स्टार्ट झालेला. आता जून जो आहे ना स्टार्ट होतो आहे, तर पाऊससुद्धा अजूनही आहे. छान 4-5 दिवस झालं पाऊस पडतो आहे आणि बाल्कनीमध्ये फ्रेश फ्रेश वाटते. सगळीकडे छान पेरणी वगैरे करतात शेतकरी. तर येस, पावसाळ्याचं एक नवीन आमचं रिच्युअल असतं की प्रत्येक पावसाळ्यामध्ये मी झाडं आणते. मग ते 2 असो, 4 असो, 5 असो, जशी गरज असेल ना तसं आणते. तर संध्याकाळी 5 वाजलेले होते आणि स्वप्नील बोलले की काहीच काम नव्हतं, तर चल आपण जाऊन नर्सरी व्हिजिट करून येऊया. तर साधारण 5 वाजता आम्ही निघालो होतो. आणि सध्या पुण्याचं माहीत नाही काय झालं, इतकं ट्रॅफिक होतं आहे ना की कुठल्याही डेस्टिनेशनला जाण्यासाठी, म्हणजे नर्सरी जी आहे ना माझ्या घरापासून पाऊण तासाच्या अंतरावर आहे. तर तिथे जाण्यासाठी आम्हाला जवळजवळ 2 तास लागलेले होते. आणि जाताना ना आम्ही एका पेट्रोल पंपावर थांबलो. तिथे मला हे चाफ्याचं झाड दिसलं आणि मग मी ठरवलं की आता जेव्हा जाईन ना तेव्हा चाफ्याचं झाड घेईन, कारण मला चाफा खूप आवडतो. त्याचा सुगंधसुद्धा ना फुलाचा खूप छान वाटतो. तर इथे ना मी चेक करत होते की ट्रॅफिक किती. तर ट्रॅफिक दाखवत होतं की 2-2.5 तास, आणि झालंच तसं. इतकं ट्रॅफिक लागलं की जाता जाता अगदी ना मूडच गेला. ओके, तर आम्ही ना प्रत्येक वेळेस जे आउटडोअर झाडं आहेत ना ते आणतो विमाननगरला ना. नर्सरी आहेत, ज्या त्याची नर्सरीची जी दुकानं आहेत ना, जवळजवळ 10-12 दुकानं आहेत अशी लगट. आणि तिथं भरपूर छान अशी ना झाडांची व्हरायटी भेटते. मोस्टली तिथं खूप जास्त बार्गनिंग करावे लागते, त्यामुळे बार्गनिंग करून छान असे नाही का कमीत कमी पैशामध्ये तिथे छान असे प्लॅन्ट्स भेटून जातात. पण हो, तिथला मला एक अनुभव आलेला आहे की आउटडोअर प्लॅन्ट तिथं छान भेटतात, पण इनडोअर आहेत ना एक कॉस्टली तर भेटतात, पण शिवाय आणल्यानंतर ना इनडोअर प्लॅन्ट्स थोडी जगण्यासाठी प्रॉब्लेम येतात. सो मी इनडोअर प्लॅन्ट तिथून 2 वर्ष झालं घेत नाही. दुसरीकडे एक शॉप आहे तिथे जाते आणि तिथून घेते. पण इथं आउटडोअर प्लॅन्ट आहेत ना छान भेटतात, 50, 60, 70 या हिशोबाने असतात. फक्त तुम्हाला बार्गनिंग करता आली पाहिजे. तर निघाला आम्ही 5 वाजता निघालेलो होतो, पण जाता करता आम्हाला जवळजवळ 8 वाजले, कारण ट्रॅफिकच इतकं भयंकर होतं. त्यात पाऊससुद्धा होता, त्यामुळे असेल. तर बस इथं आल्याला आमची ना चॉईस चालू झाली. आणि यावेळेस मी घरातूनच ठरवलेलं होतं की मला मोस्टली जे आहेत ना जी फुलांची झाडं आहेत ना ती घ्यायची होती मला यावर्षी. सो तीच आम्ही ना छान काढत होतो. आणि अंधार पडलेला होता आणि त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत होता, कारण रूट बाउंडिंग, त्याच्यानंतर झाडांच्या जी रोपं त्याला नवीन फुटव्या आहेत का नाही, त्याला नवीन बर्ड्स आहेत का नाही, खूप सारं चेक करावं लागतं झाड घेताना. तर आम्हाला थोडा प्रॉब्लेम येत होता, पण असं तसं आम्ही करून घेतलं. इथे मम्मी पण आलेली होती आमच्यासोबत. तर मी कोणती झाडी घेतली, कितीला घेतली हे मी पुढे सांगेन. आता मी फक्त तुम्हाला दाखवते की मी काय काय घेते. तर साधारणतः 9-9:30 वाजले आम्हाला सगळे झाडं जे आहेत ना चॉईस करण्यासाठी. फक्त झाडं घ्यायची होती, कारण कुंड्या आणि त्यासाठी जे पॉटिंग मिक्स लागतं, खत जे लागतं ना, ते मी ऑलरेडी घरात होतं, दुसरीकडून मी आणलेलं होतं. सो फक्त झाडंच घ्यायला आम्हाला 1.5-2 तास लागलेली होती. आणि ते छानपैकी ना गाडीमध्ये झाडं त्या दादांनी लावून दिलेली होती. आणि ना काय आहे ना, बरेच जण मला म्हणतात, इव्हन आईसुद्धा म्हणते किती झाडं खरेदी करते. पण आमच्या दोघांनाही, म्हणजे मला आणि स्वप्नीलला दोघांनाही झाडं लावायला भयंकर आवडतात. आम्हाला खूप जास्त असे नाही का उठल्यानंतर पटकन बाल्कनीत येऊन छान असे जेव्हा झाडं दिसतात, नवीन काही झाडांची ग्रोथ दिसते ना, फुटवे फुटले, नवीन फूल लागलं, तर खूप छान वाटतं. जसं आपल्या मुलांनी काहीतरी नाही का अचीव केल्यासारखं जो आनंद होतो ना, तो होतो आमच्या दोघांना. त्यामुळे आम्ही सतत काही ना काही घेत राहतो. सो तिकडून येताना ना विश्रांतवाडीला फुलांचं मार्केट दिसलं होतं आणि देवपूजेसाठी म्हणलं थोडीशी फुलं घेऊया. तर फुलं यावर्षी खूप महाग होती, माहिती नाही पावसामुळे. त्यांनी सांगितलं की पावसामध्ये जे आहेत ना फुलं थोडीशी सडतात, त्यामुळे महागच असतात. आणि येता येता बराच उशीर झाला होता, कारण आम्ही ठरवलं होतं की 5 वाजता निघूया आणि साधारण ते 7-7:30पर्यंत आलो असतो. आणि त्यानंतर खिचडी वगैरे लावण्याचा प्लॅन होता, पण तिथेच आम्हाला 9:30 वाजले. आणि मे बी घरी येता येता मला 11 वाजले असते, कारण ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही. त्यामुळे स्वप्नील बोलले मग इथंच जेवण करून जाऊ, कारण कान्हा पण झोपीला आला होता, मग तसाच तो झोपला असता. आणि झालंच आम्हाला तसं. संध्याकाळी यायला आम्हाला जवळजवळ 12:30 वाजले होते. आणि त्यावेळेस मग 12:30 वाजता सगळी झाडं जी आहेत ना बाहेर काढली, आणि त्यानंतर मग ती बाल्कनीमध्ये व्यवस्थित रचून ठेवलेली आहेत.
आणि ते कानापासून त्याची चिडचिड चालू होती, कारण तो गाडीत झोपला होता आणि त्याला उठायचं नव्हतं. त्याचं असं म्हणणं होतं की मी गाडीतच झोपतो, त्यामुळे थोडंसं रडण्याचं काम चाललं होतं. आणि हा जो व्हिडिओ आहे ना, हा नेक्स्ट टू नेक्स्ट डेचा आहे, कारण नेक्स्ट डेला मी सगळी प्लॅन्टेशन करून घेतलं होतं आणि त्याचा व्हिडिओ काही नव्हता बनवला. कारण जेव्हा प्लॅन्टिंग करतो ना, इतकी घाण होते ना बाल्कनी, कारण सगळी माती वगैरे खतं वगैरे द्यावे लागतात, तर चिखल होतो सगळीकडे. तर मी या झाडांची प्राईस आहे ना मेन्शन करेन. तर हा जो आहे ना, हा आहे सोनचाफा. ठरवलं होतं मी चाफा घेईन, पण झालेलं असं की आई म्हणली चाफा घेण्यापेक्षा सोनचाफा घे, कारण तर स्वामींना खूप आवडतं. सोनचाफ्याचं झाड घेतलं. हे दोन जे आहेत ना, ह्या दोन सदाफुली घेतलेल्या आहेत. एक गुलाबी कलर आहे, एक रेड कलर आहे. त्यानंतर हे जास्वंद आहे येलो कलरचं आणि मध्ये असं रेडिश जे आहे ना थोडंसं कलर आहे. माझ्याकडे ऑलरेडी रेड कलरचा पण आहे. त्यानंतर येलो कलरचा गुलाब घेतला होता, पण आणता आणता त्याची जी कळी आहे ना ती अशी तुटली. आणि हे जे झाड आहे ना, हे आहे रंजाई. तिथं आम्ही जेव्हा पाहिलं, याचा जो सुगंध येतो ना खूप छान येत होता, अगदी मोगऱ्याच्या झाडाचा जसा येतो ना त्या प्रकारचा येत होता. त्यानंतर हे आहे पारिजातकचं घेतले, पण याला आणखीन कळ्या फुलं वगैरे नाही, तर त्यांनी सांगितलं की थोडंसं मोठं झालं ना त्यानंतर मग ते येईल. आणि हे रांजाईची मी तुम्हाला सांगते, मजा सांगते की त्यांनी रंजाई सांगितलं आणि आम्हाला ऐकलं रांजाई. आणि घरी आल्यानंतर जेव्हा मी चेक केलं तेव्हा मला कळलं की याचं नाव रानजाई नाही तर रंजाई आहे म्हणून. त्यानंतर हे आहे जाई जुई. माझ्याकडे ऑलरेडी एक कृष्णकमळ आहे, तर कृष्णकमळ, जाई जुई, पारिजातक, रंजाई, त्यानंतर लाल कलरचा गुलाब, येलो कलरचा गुलाब, आणि हे आहे मधुकामिनी. याला सध्या अजून फुलं लागलेली नाही आहेत, पण खाली ज्या आहेत ना कळ्या लागलेल्या आहेत. त्यानंतर येलो कलरचं जे सदाफुली आहे ती आहे. त्यानंतर व्हाईट कलरचा हा गुलाब आहे छोटा, आणि इकडे जो आहे ना हा चॉकलेटी कलरचा गुलाब आहे. त्यानंतर आबोली आहे, ही आहे आल्मंडा. हे यावेळेस मी नवीन आणलेलं आहे. जे नवीन आणलेले आहे त्याचं मी टॅग करून ठेवीन वरती, जे आहे ना प्राईस सहित मेन्शन करीन. त्यानंतर ही आहे रातराणी. तर यावर्षी मोस्टली ना मी सगळे फुलांची झाडं घेतलेत. अगोदरची काही होती आणि त्यानंतर नवीन जी घेतलेत ना ती. त्यानंतर हे आहे अनंत, त्यानंतर सोनचाफा, आणि हे आहे स्वस्तिक. काही ठिकाणी याला ना चांदणीसुद्धा म्हणतात. त्यानंतर हे आहे मधुमालती. सो रेनलिली आहे. त्याच्यानंतर जो आहे ना हा आहे मिनी सनरोज. तर या प्रकारची एवढी जी आहेत ना झाडं आहेत आमच्याकडे. असं एका ठिकाणी गेलो होतो त्याच दिवशी, तिथे पण सुद्धा आम्हाला काही नवीन गुलाबाची 2 झाडं दिसली आणि 2 कुंड्या उरलेल्या होत्या, तर त्यासुद्धा आम्ही घेतलं. म्हणलं ते 2 कुंड्या पण भरून जातील. तर असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण आपल्या नवीन भागामध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. ओके गाईज, बाय.